सर्वांना माझा नमस्कार। ZP डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आपण जो पूर्ण केलेला डाटा आहे तो डाटा सिंक कसा करायचा। कारण मागील 2 दिवसापासून सिंक करण्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। जेव्हा आपण डाटा सिंक करायला जातो त्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे। तर त्यावर उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज सुचवणार आहोत। चला तर मग पाहूया। पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या HLO ॲपमध्ये जायचं आहे आणि HLO ॲपमध्ये गेल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसतील, त्या रेषेवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी अशा प्रकारचा पेज या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या पेजवर आपल्याला सर्वात खाली बाहेर पडा नावाचे एक टॅब तुम्हाला दिसणार आहे। तर आपल्याला या ॲपमधून बाहेर पडायचे म्हणजेच लॉग आउट करायचे। जो डाटा सिंक करायचा आहे तो डाटा जर एका वहीवर लिहून घेतला तर आपल्याला पुन्हा अडचणी निर्माण होणार नाहीत, म्हणून तो लिहून घेतला तरी आपल्याला कामी पडणार आहे। आणि शक्यतो लॉग आउट केल्यानंतर तो डाटा लॉस्ट होत नाही आहे, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही। म्हणून आपण या ठिकाणी बाहेर पडा या टॅबवर क्लिक करणार आहोत। त्यावर क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपण पुढच्या पेजवर जाणार आहोत। तो म्हणजे बाहेर पडण्यासाठी ते आपली खात्री आहे का याविषयी ते आपल्याला कन्फर्मेशन विचारत आहे। तर आपल्याला बाहेर पडा या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला आपण लॉग आउट झालेलो आहोत। आता लॉग आउट झाल्यानंतर पाहू शकतो आपल्याला या पेजवर आपल्याला आपला ID दाखवत आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। हा जो कॅप्चा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, हा कॅप्चा या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे। या बॉक्समध्ये कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे। तो OTP आल्यानंतर पहा, आपल्याला अशा प्रकारे इथं OTP फिल करायचा आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेजवर आपल्याला आता संकेत शब्द भरा अशा प्रकारचं या ठिकाणी एक बॉक्स येणार आहे। संकेत शब्द म्हणजेच आपला जो सुरुवातीचा पासवर्ड आहे, जो लॉग इन करण्यासाठी वापरला होता, तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। पहा, या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकणार आहे। पहा, या ठिकाणी मी माझा पासवर्ड भरलेला आहे, या ठिकाणी पाहू शकता। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर या ठिकाणी संकेत शब्द विसरलात यावर जाऊन आपण तो पुन्हा रिसेट करू शकतो। त्यानंतर पाहूया आपण, या ठिकाणी मी पासवर्ड टाकल्यानंतर मला पिन सेट करण्यासाठी परत या ठिकाणी पेज ओपन होईल। म्हणजे 4 अंकी पिन आपल्याला या ठिकाणी सेट करायचा आहे आणि त्याची पुष्टी परत एकदा या ठिकाणी करायची आहे। ते केल्यानंतर पहा, आता मी 4 अंकी पिन सेट केल्यानंतर पहा, या ठिकाणी आपण आता यशस्वीरित्या प्रमाणीकरण केले आहे, म्हणजेच लॉग इन यशस्वी झालेला आहे असा मेसेज मला आलेला आहे। म्हणजे परत आपण या ॲपमध्ये लॉग इन झालेलो आहोत। लॉग इन झाल्यानंतर पहा, या ठिकाणी आपण परत या ॲपमधील डॅशबोर्डवर आल्यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला आता डाटा आपला सिंक करायचा आहे। तर या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी कृपया खाली स्वाक्षरी करा या चेकबॉक्सला आपल्याला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी करायची आहे। तर स्वाक्षरी या ठिकाणी पहा, या ठिकाणी चेकबॉक्स मी टिक केल्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे। स्वाक्षरी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या जतन करा आणि सिंक करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपला जो डेटा आहे तो यशस्वीरित्या या ठिकाणी सिंक झाला म्हणून आपल्याला मेसेज आलेला आहे। तर अशा प्रकारे जी माहिती आपली सिंक होत नव्हती ती आता सिंक झालेली आहे। त्यासाठी फक्त एकच उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपण आपल्या ॲपमधून लॉग आउट व्हायचं आहे आणि पुन्हा लॉग इन करून आपला डाटा सिंक करायचा आहे। एवढंच लक्षात असू द्या की आपला फक्त लॉग आउट व्हायचं आहे, आपलं ॲप अनइन्स्टॉल करायचं नाही। कारण अनइन्स्टॉल केल्यानंतर आपली माहिती गमावण्याचा धोका आहे। त्यामुळं फक्त ॲपमध्ये लॉग आउट होऊन लॉग इन करा आणि आपला डाटा आपल्याला सिंक करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।